हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्लॉगमध्ये ना मी माझं ज्वेलरी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर सुरुवात केलेली आहे सगळ्यात छानपैकी अशा नेकलेसने, जो आहे टेम्पल ज्वेलरीचा. तर याच्यामध्ये ना मरून कलर आहे, त्याच्यानंतर पिंक कलर आहे आणि ग्रीन कलर आहे. याचे स्टोन लावलेले आहेत आणि व्हाईट कलरचे जे मोती आहेत ना ते सुद्धा लावलेले आहेत. खूप सिंपल आणि सोबर असा नेकलेस आहे आणि कोणत्याही काठपदरच्या साडीवर एकदम तुमचा लुक ना खूप छान आणि उठून दिसेल असाच आहे. त्यानंतर हा दुसरा नेकलेस जो तुम्ही बघताय ना, तर तो सुद्धा टेम्पल ज्वेलरीमधलाच आहे, पण त्याची आणि याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि दोन्ही नेकलेसच्या ना उंचीमध्ये थोडाफार फरक आहे. एक उंचीने थोडासा मोठा आहे तर दुसरा उंचीने थोडासा लहान आहे. बाकी कॉम्बिनेशन जे आहे स्टोनचं वगैरे ते दोघांमध्ये सुद्धा सेम आहे. त्यानंतर हा तिसरा तुम्ही जो बघताय ना तो आहे बाजूबंद. कुठल्याही साडीवर आपल्याला छानपैकी बाजूबंद लावायला आवडतो. तर इथे ना गोल्डनमध्ये हा बाजूबंद माझ्याकडे आहे, ज्याला स्टोनसुद्धा लावलेले आहेत. त्यानंतर हा जो नेकलेस तुम्ही बघताय ना, तर हा जो नेकलेस आहे ऑक्साईडमध्ये आहे, ज्याच्यामध्ये ग्रीन कलर, मरून कलर आणि व्हाईट कलर असे स्टोन लावलेले आहेत आणि खूप सुंदर एलिगंट असा आहे, जो की आपल्या ड्रेसवर, साडीवर दोघांवरही सूट होतो. तुमची सिंपल साडी असेल किंवा हेवी साडी असेल त्याच्यावर सुद्धा हा अगदी छान पद्धतीनं सूट होतो. किंवा तुम्ही ड्रेस जरी घातला असेल आणि गळ्याभोवती तुम्हाला एखादा छोटासा दागिना हवा असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा वापरू शकता. त्यानंतर हा आहे चोकर. तर जो की मल्टी कलरमध्ये आहे आणि थोडीशी डिझायनर साडी असेल किंवा हेवी साडी असेल ज्याच्यामध्ये आपण छान पद्धतीनं रेडी झालो आणि जास्तही दागिने नसतील घालायचे, तर अशा पद्धतीनं हा जो मल्टी कलरचा चोकर आहे ना, हा सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर याच्यामध्ये पिंक कलर आणि ग्रीन कलर असे स्टोन आहेत, त्यासोबत छोटे छोटे स्टोन आहेत, ते गोल्डन कलरचे आहेत, जे की प्रत्येक साडीवर मॅच होतात आणि कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर दिसतं. तर हा जो चोकर आहे तो गळ्याबरोबर अगदी बसतो छानपैकी आणि सोबतच त्याचे जे कानातले आहेत ते सुद्धा खूप सुंदर दिसतात. त्यानंतरचा हा गोल्डन फिनिशमध्ये आहे, जो की गळ्याभोवती बसणारा असा नेकलेस आहे आणि याची फिनिशिंग आहे ती खूप सुंदर आहे आणि अगदी साधा आणि सिंपल दागिना आहे, पण हा घातल्यानंतर लुक एकदम सुंदर येतो, एकदम एलिगंट असा लुक येतो. तर हा जो आहे तो एकदम लाईटवेट आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे हा नेकलेस. कारण कुठलीही साडी असेल ज्याच्यामध्ये गोल्डन कॉम्बिनेशन तर जातच जातं आणि एकदम सिंपल लुक हवा असेल, साडीसुद्धा सिंपल आहे आणि लुकसुद्धा आपल्याला खूप सुंदर हवा असेल, तर अगदी मोजक्याच दागिन्यांमध्ये आपण तो क्रिएट करू शकतो. त्यापैकी हा एक नेकलेस होता जो तुम्ही आता पाहिला. त्याच्यानंतरचा हा नेकलेस आहे, तर हा सुद्धा चोकरमध्येच येतो, पण हा थोडासा हेवीमध्ये आहे आणि याच्यामध्ये ना गोल्डन कलर, मरून कलर आणि व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन आहे. कुठलीही डिझायनर साडी असेल किंवा नेटची साडी असेल तर त्याच्यावरती हा एकदम छान मस्तपैकी सूट होतो. गळ्याभोवती एकदम छानपैकी बसतो, त्याच्यामुळे जास्तही ज्वेलरी घालण्याची गरज नाही. एक जरी तुम्ही हा घातला आणि छोटंसं मंगळसूत्र घातलं तरी तुमचा लुक एकदम छान कंप्लीट होईल. किंवा आपण घागरा वगैरे घालतो किंवा वेगळे असे डिझायनर सणासुदीला जेव्हा ड्रेस घालतो तर त्याच्यावर सुद्धा हा घातल्यानंतर आपला लुक एकदम छान सिंपल आणि सोबर येईल. तर असा हा छानपैकी चोकर आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो एकदम साधा सिंपल असा नेकलेस आहे, पण याचा लुकसुद्धा खूप सुंदर येतो. अगदी साधं आपल्याला तयार व्हायचं असेल, पण काहीतरी आपल्याला नेहमीसारखं तयार न होता काहीतरी वेगळं घालायचं आहे, खूप हेवीसुद्धा घालायचं नाही, तर त्यासाठी मी हा नेकलेस वापरते, ज्याच्यामध्ये पिंक आणि गोल्डन कलरचे स्टोन आणि मोती आहेत. त्यानंतर हा थोडासा हेवीमध्ये नेकलेस आहे, तर हा सुद्धा गळ्याभोवतीच बसतो. याच्यामध्ये मरून कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि कोयरीची डिझाईन आहे, ज्याच्यामुळं तो आपल्या कुठल्याही साडीवर, कारण ग्रीन कलर आणि मरून कलर असं प्रत्येक आपल्या साडीमध्ये छानपैकी कॉम्बिनेशन असतं, तर त्याच्यामुळे हा नेकलेस जो आहे ना तो प्रत्येक साडीवर एकदम छानपैकी सूट होतो. पण थोडासा हेवी आहे त्यामुळे मी रेग्युलर याचा वापर करत नाही. त्यानंतर ना ही आहे आपली पारंपरिक ठुशी, ज्याच्यामध्ये लुक एकदम सुंदर येतो. अगदी साधीसुद्धा साडी जरी असेल ना आणि आपण जास्त काही न घालता ही ठुशी जरी घातली ना तरी आपला मराठमोळा लुक एकदम छान दिसतो. त्यानंतर ही सुद्धा आहे, ती पण ठुशी आहे, पण दोघांच्या पॅटर्नमध्ये थोडासा वेगळा लुक आहे. हा एकदम ट्रॅडिशनल आहे आणि मगाचा जो होता त्याच्यामध्ये एक मध्ये मरून कलरचा खडा लावलेला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही जी बघताय ना ही एकदाणी किंवा मे बी बोरमाळसुद्धा याला म्हणत असतील, मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण एकदाणी मला माहिती आहे, जी की एकदम सिंपल आपल्याला ट्रॅडिशनल कुठे काही प्रोग्राम असेल तर लुक करायचं असेल, डान्स वगैरे असेल तर त्यासाठी मी एक आणून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ही साधी सिंपल ठुशी,
त्याच्यानंतर मध्ये एखादा स्टोन असलेली ही ठुशी आणि त्यानंतर अगदी गळ्याभोवती बसणारा एकदम छान कुठल्याही साडीवर मॅच होणारा असा तो नेकलेस आहे। तर हे जे 4 आहेत ना, हे मी आलटून पालटून चेंज करून घालत असते। तर हे सुद्धा प्रत्येक साडीवर आपल्या छानपैकी सूट होतात आणि छानपैकी आपल्याला सिंपल आणि सोबर एकदम छान असा लुक देतात। त्याच्यानंतर हा जो नेकलेस आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे, ज्याच्यामध्ये ऑफ व्हाईट कलर, ग्रीन कलर आणि मरून कलर असे मोती लावलेले आहेत आणि मध्ये जी चेन आहे ती सुद्धा छानपैकी आहे ही। आणि याच्यामधले जे कानातले जे होते ना, तर ते हँगिंगवाले होते, ते सध्या माझ्याकडून हरवलेले आहेत, त्यामुळे हा फक्त नेकलेस माझ्याकडे आहे। आणि हा सुद्धा जास्त आपल्याला हेवी लुक नसेल तर आपण कधीतरी ड्रेसवर आणि साडी दोघांवरही यूज करू शकतो। त्यानंतर ना माझ्याकडे ह्या 2 अंगठ्या आहेत, ज्या की एकामध्ये व्हाईट कलर आणि गोल्डन कलर आणि दुसऱ्यामध्ये गोल्डन कलरचे सगळे स्टोन लावलेले आहेत। तर त्या 2 अंगठ्यासुद्धा आहेत। त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक सणामध्ये, कार्यक्रमामध्ये ड्रेस घातला किंवा साडी घातली तर आपल्याला बांगड्या घालाव्याच लागतात आणि हिरव्या बांगड्या असतील किंवा कुठलाही ट्रेडिशनल वगैरे प्रोग्राम असेल तर त्या बांगड्यांना आपण गोल्डन कलरचा बेंटेक्सच्या बांगड्यांनी वगैरे छानपैकी आपण कॉम्बिनेशन करतो। तर त्यासाठी ह्या पाटल्या माझ्याकडे आहेत, ज्याचे डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे आणि ग्रीन कलरच्या बांगड्यांमध्ये या बांगड्यांचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं। तर माझ्याकडे 2 आहेत त्या विदाऊट स्क्रूच्या आहेत आणि 2 आहेत त्या स्क्रूवाल्या आहेत, जेणेकरून आपण त्या पुढे किंवा पाठीमागे जे अशा बांगड्यांच्यामध्ये ॲडजस्ट करू शकतो। त्यानंतर हा जो नेकलेस आहे ना, हा डिझायनर साडीवरती खूप सुंदर दिसतो। तर माझ्याकडे ना एक व्हाईट कलर आणि मरून कलरची साडी आहे, जी की मी माझ्या नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन। तर त्या साडीवरती मी स्पेशली हा घेतला होता, तर तो खूप सुंदर आहे, अगदी लाईट वेट आहे। त्याचसोबत ना छानपैकी हँगिंगवाले कानातले आहेत आणि बिंदीसुद्धा आहे, ज्याच्यामुळे लुक खूप सुंदर येतो। त्यानंतर आता हे गळ्यातलं ॲक्सेसरीज वगैरे झाल्यानंतर ना आपले केसांची जी काही हेअरस्टाईल असते तर ती खूपसुद्धा इम्पॉर्टंट असते। तर त्यासाठी माझ्याकडे ह्या हेअर क्लिप्स आहेत, ज्या की आपण केसांची जेव्हा हेअरस्टाईल करतो, आपल्याला बन किंवा पफ वगैरे करायचा असेल तर त्यासाठी यूज होतात। तर त्या 3 क्लिप माझ्याकडे आहेत। त्याच्यानंतर सिंपल आणि सोबर केसांसाठी हेअरस्टाईल करताना हा जो आपण अंबाड्यामध्ये घालू शकतो किंवा पाठीमागं वेणी घालू शकतो, जी की स्टाईलमध्ये सुद्धा दिसते। त्याचसोबत आपल्याला गजऱ्याची सगळ्यांना खूप आवड असते, पण प्रत्येक वेळी आपल्याला गजरा मिळेलच असं नाही, आर्टिफिशियल गजरासुद्धा माझ्याकडे आहे। आणि त्याचसोबत ना हे अशा पद्धतीनं सुद्धा मी एक वेगळं घेतलेलं आहे ॲक्सेसरीज, हेअर ॲक्सेसरीज, की जी आपण क्लिपमध्ये लावून छानपैकी केसांच्या अंबाड्याभोवती वगैरे ॲडजस्ट करू शकतो, ज्याचा लुक खूप सुंदर येतो। त्याच्यानंतर हे आहे छानपैकी गुलाबाचं फूल, जे की गुलाबाचं फूल लावल्यानंतर कळतच नाही की ते ओरिजिनल आहे की नकली आहे। आणि त्याचसोबत ना ही एक क्लिपसुद्धा आहे, जी फक्त अंबाड्यामध्ये किंवा हेअरस्टाईलमध्ये अशा पद्धतीनं फक्त खोचायची आहे, जेणेकरून त्यालासुद्धा छानपैकी फुलांची डिझाईन आहे। त्यामुळं ऐनवेळी आपण छानपैकी आपल्याला तयार व्हायचं आहे, केसांची हेअरस्टाईल वगैरे करायची, पण जर आपल्याकडे गजरा नसेल, फुलं नसेल, तर अशा पद्धतीनं ना आपण छानपैकी आपल्या केसांचा लुक करू शकतो आणि आपली हेअरस्टाईल खूप सुंदर करू शकतो। त्यानंतर आता बघूयात आपण कानातले। तर कानातल्यांचं सुद्धा माझ्याकडे खूप छानपैकी कलेक्शन आहे आणि मलासुद्धा खूप छानपैकी असे हेवी वेगळे वेगळे कानातले घालायला आवडतात। तर हे जे आहे ना, हे झुमक्यांमध्ये आहे आणि थोडंसं हेवी आहे हे, पण मल्टी कलरमध्ये आहे आणि गोल्डन कलर आहे, व्हाईट कलरचे त्याला खाली मोती आहेत, त्यामुळे कुठल्याही साडीवर, कुठल्याही छानपैकी हेवी ड्रेसवर वगैरे ते छान सूट होतात। त्यानंतर हे जे कानातले आहेत ना, हे युनिक आहेत, मला खूप जास्त आवडतात, कारण हे मोराचे कानातले आहेत, म्हणजे एकदम छान असा मोराचा शेप आहे। त्याच्यानंतर त्याला खाली 3 असे घुंगरू आणि त्यालासुद्धा छानपैकी असे मोती लावलेले आहेत आणि मरून कलर आणि गोल्डन कलरमध्ये त्याच्यावरती स्टोन लावलेले आहेत। तर जी माझी नेटची साडी होती, तर त्याच साडीवर मी हे कॉम्बिनेशनमध्ये घेतलेले होते, खूप सुंदर दिसतात आणि एकदम असे लाईट वेट आहेत। त्याच्यानंतर हे ग्रीन कलरचे हेवीमधले कानातले आहेत, तर हे सुद्धा व्हाईट आणि ग्रीन कलर, डार्क ग्रीन कलर आहे आणि त्याच्यानंतर ऑफ व्हाईट कलरचे सुद्धा वरती स्टोन लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर असा लुक येतो। त्याच्यानंतर हे सुद्धा मल्टी कलरमध्ये आहेत आणि झुमक्यामध्येच आहेत, पण थोडेसे वेगळं कॉम्बिनेशन आहे ह्याचं। तर हे सुद्धा लाईट वेट आहेत आणि खूप सुंदर दिसतात, पण फक्त कसे थोडीशी साईज याची मोठी आहे, त्यामुळे मी रेग्युलर यूज करत नाही, थोड्या वेळासाठी वगैरे अशा पद्धतीने यूज करते। त्याच्यानंतर हे आहेत जे की आपण कानातलं आणि त्याच्या भोवती जे वेल असतात, तर ते एकत्र कंबाईन केलेलं असं आहे, जे नऊवारी साडीवर वगैरे खूप सुंदर लुक देतं।
त्यानंतर हे छोटंसं अगदी सिंपल सोबर ग्रीन कलरचं कानातलं आहे, जे की आपल्या छोट्या एकदम साध्या सिंपल साडीवर किंवा रोजचे आपण जे काही ऑफिस वेअर वगैरे ड्रेस वगैरे घालतो त्याच्यावरसुद्धा खूप सुंदर दिसतं, किंवा एखादी हेवी जरी साडी असेल तिच्यावरसुद्धा खूप सुंदर दिसतं. तर असे हे 4-5 जे कानातले आहेत जे की मोजकेच आहेत, पण मल्टी कलर असल्यामुळे कोणत्याही साडीवर कोणत्याही ड्रेसवर ते छानपैकी सूट होतात. तर ना शक्यतो कानातले ना एकदम लाईट वेटच वापरायचे, जास्त हेवी कानातले वापरायचे नाहीत, कारण आपल्या कानांना सुद्धा त्रास होऊ शकतो. तर माझ्याकडे पण एक जे लाईट वेट हेवी आहे ते मी काही जास्त वापरत नाही. त्याच्यानंतर हे आहेत ना ते वेल आहेत, जे की आपण कानातलं घातल्यानंतर किंवा झुमके वगैरे घातल्यानंतर आपण ते एक कानाच्या मागे आणि एक केसांमध्ये असं छानपैकी लावू शकतो, जे आपण नऊवारी साडीवर लावतो आणि त्याच्यामुळे आपला लुक खूप सुंदर येतो. तर अशा पद्धतीनं हे वेल आहेत. एकदम छोटीशी साखळी आहे गोल्डन कलरची आणि त्याला व्हाईट कलरचे असे मोती आहेत आणि 3 पदरी आहेत हे. तर हे सुद्धा खूप सुंदर लुक देतात आणि खूप छानपैकी एकदम लाईट वेट आहेत, त्याच्यामुळं लुकसुद्धा खूप सुंदर येतो. नऊवारी वगैरे घातली तर याचा लुक खूपच सुंदर येईल आणि खूपच छान दिसतील. तर चला, माझ्याकडची जी काही महत्त्वाची ज्वेलरी होती, जी की मला वाटलं तुम्हाला युजफुल होईल, ती मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते.